ओके. सो लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन बघितलं. कशाचं? ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. कशा बेसवर बघितलेलं होतं? वी क्लासिफाईड बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन. कसला स्केलेटन? येस. तर जो आपण क्लासिफिकेशन बघणार आहे तो बेस्ड ऑन काय असणार आहे? तर बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपमध्ये मोस्टली हेटेरो ॲटम्स असतात. हेटेरो ॲटम्स कोण? तर हॅलोजन्स. हॅलोजन्स मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असतं. ऑक्सिजन असतं, सल्फर असतं, नायट्रोजन असतं. हे सगळे हेटेरो ॲटम्स आहेत आणि हेटेरो ॲटम्स ना काय बनलेले आहेत? तर फंक्शनल ग्रुप्स बनलेले आहेत. ओके. सो टोटल ॲज आय डिस्कस ॲज आय टोल्ड इन द लास्ट लेक्चर की इथं 23 देतात पण आहेत 19. कारण आपण प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन असं काही वेगळं बघत नाही. सिंगल अमाइन फॅमिली बघतो. तसंच प्रायमरी अमाइड, सेकंडरी अमाइड, टर्शरी अमाइड असं काही वेगळं बघत नाही. सिंगल अमाइड फॅमिली असं काय करत असतो तर डिस्कस करत असतो. ओके. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द क्लासिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप्स. ओके. सो सगळ्यात पहिला फॅमिली. आता फॅमिली नंतर ना त्याचं फंक्शनल ग्रुप. फॅमिली नंतर ना काय बघूया? फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप नंतर ना रिप्रेझेंटेशन आणि रिप्रेझेंटेशन नंतर ना काय आहे तर एक्झाम्पल्स. ओके. सगळ्यात पहिला जे आपण 3 फॅमिली बघतो, अल्केन, अल्कइन आणि दुसरा काय आहे तर अल्काइन. हे फंक्शनल ग्रुप म्हणण्यापेक्षा हे पॅरेंट्स म्हटले तरी पण चालतात. म्हणजे एखादा जो बेस स्ट्रक्चर आहे तो कशाचा असतो? अल्केन. बेस स्ट्रक्चर कशाचा असतो? अल्केन. मग त्यामध्ये डबल बॉन्ड आला तर तो काय होणार आहे? अल्किन. त्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आला तर काय होणार आहे? अल्काइन. काय होणार आहे? येस. सो फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप यामध्ये काय असतं तर थ्रू आउट कार्बन कार्बन काय असणार आहे तर सिंगल बॉन्ड. थ्रू आउट कार्बन कार्बन काय असणार आहे? सिंगल बॉन्ड. अल्किन म्हटलं तर ऍटलिस्ट त्यामध्ये काय असणार आहे? एक तर डबल बॉन्ड असणार आहे. नेक्स्ट अल्काइन जर म्हटलं तर ऍटलिस्ट एक ट्रिपल बॉन्ड. ऍटलिस्ट एक ट्रिपल बॉन्ड असणार आहे. ओके. सो नाव रिप्रेझेंटेशन आता एक बघा. नॉर्मली तुमचा अल्केन मिथेन जर म्हटला तर मिथेनचा फॉर्म्युला काय आहे तर CH4. इथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH3. सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3. जर मी ह्याचा किंवा ह्याचा कोणाचाही सगळ्यांचा मोस्टली सगळ्या अल्केन्स मध्ये जर मी एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला तर हा मिथेन आहे. हा काय होणार आहे? CH3 डॅश. म्हणजे कोण होणार आहे? मिथाईल. मिथेनचं काय होणार आहे? मिथाईल. इथेन आहे. इथेनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला तर इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 इथं डॅश. हा कोणता ग्रुप आहे सांगा? इथाईल. सो वेनेवर एक अल्केनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस करतो तर तिथं कोणतरी व्हॅलेन्सी क्रिएट झाली ना, तिथं कोणतरी काय होऊ शकतं तर जॉईन होऊ शकतं. म्हणून नॉर्मली जेव्हा अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असते CnH2n+2 हा अल्केनचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. ह्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला म्हणजे काय येणार आहे? CnH2n+1 डॅश. CnH2n+1 डॅश. समजून घ्या हा. अल्केनचं नॉर्मल रिप्रेझेंटेशन काय असतंय? अल्केनचं नॉर्मल रिप्रेझेंटेशन काय असतंय? CnH2n+2. त्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला तर इथं काय येणार आहे? CnH2n+1 डॅश. ह्याला आपण रिप्रेझेंट करतो R डॅश.
ह्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो? आर डॅश म्हणजे अल्काइल ग्रुप. आर डॅश म्हणजे कसला ग्रुप? अल्काइल. कोणताही ग्रुप, असा ग्रुप ज्यामध्ये एक हायड्रोजन ॲटम कमी आहे. कोणताही अल्केन ज्याचा एक हायड्रोजन ॲटम कमी झालाय त्याला नॉर्मली रिप्रेझेंट कशानं करतो? तर अल्काइल ग्रुपनं. सो इथं आपण जेव्हा रिप्रेझेंटेशन म्हणतो, हा फंक्शनल ग्रुप आहे ना हा वाला, तर हे बघा, मला नॉर्मली अल्केनला व्हॅलेन्सी किती असणार आहे? दर कार्बनला 3, इकडची 3 आणि इकडची 3 असं जर म्हटलं तर ठीक आहे. इथंही अल्किल ग्रुप कोणता तरी आहे, इथंही अल्किल ग्रुप 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 आहे. हे थोडंसं समजून घ्या. काय हे जे मी सांगते थोडंसं समजून घ्या की अल्किल ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे? अल्किल ग्रुप. असं नाही की इथं अल्किल ग्रुपच असेल, इथं हायड्रोजन पण असू शकतं. काय असू शकतं? एक तर अल्किल ग्रुप कोणताही किंवा हायड्रोजन, पण त्यामध्ये कार्बन कार्बन काय असायला पाहिजे? सिंगल बॉन्ड. काय असायला पाहिजे? कार्बन कार्बन. तर तो अल्केन असणार आहे. सगळ्यात बेसिक म्हणजे अल्केनचे हायड्रोजन ऍटम्स रिप्लेस होऊन फंक्शनल ग्रुप्स वेगवेगळे काय होतात? जॉईन होतात. नो डाऊट आपण अल्केन अल्किन अल्काइन्स फंक्शनल ग्रुप्स मध्ये बघतो, पण तसं बघितलं तर ते फॅमिली, पॅरेंट फॅमिली आहे. कसली फॅमिली आहे? पॅरेंट फॅमिली. आता बघा, तुमच्या आजोबाचे पंजोबाचे कोण कोण असतील ते, त्यांच्यापासून तुमची जनरेशन येत गेली की नाही पुढे? येस और नो? हा, मग तसं ते बेस, हा बेस स्ट्रक्चर मध्ये हा हे तिघ अल्केन अल्किन अल्काइन्स असं समझ में आ रहा है? हा. सो नाव ह्याचं एक्झाम्पल, आता एक्झाम्पल ह्याचं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. किती कार्बन आहेत स्ट्रेट चेन मध्ये? हे वाले. हा, मग त्याचं नाव काय असणार आहे? येस, राईट, प्रोपेन आहे. नेक्स्ट काय असणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव काय असणार आहे? येस, इट्स नाव इज ब्युटेन. समजलं? नाव अल्कीन. आता अल्कीनच्या केसमध्ये बघा, इथं 2 व्हॅलेन्सी आणि 1 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले, म्हणजे अजून एक व्हॅलेन्सी राहिले, अजून एक व्हॅलेन्सी, म्हणजे हा असा रिप्रेझेंटेशन असणार आहे. कारण कधीही कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. मग 4 व्हॅलेन्सी जर असते तर हे 2 बॉन्ड सॅटिस्फाय झाले, हा 3 आणि हे 4. हा, मग हा 2 हा 3 आणि काय येणार आहे? तर 4. ठीक आहे. मग राहिलेली जे काही व्हॅलेन्सी आहे ते 4ही अल्काइल ग्रुप्स असू शकतात, किंवा 3 अल्काइल ग्रुप्स, किंवा 2 अल्काइल ग्रुप, किंवा 1 अल्काइल ग्रुप, राहिलेले हायड्रोजन असं. पण आपण रिप्रेझेंट करताना काय दाखवायचे? की अल्काइल ग्रुप्स आहेत. आर सी, इथं परत काय येणार आहे? तर आर, इथं डबल बॉन्ड सी, इथं आर, आणि इथं पण काय येणार आहे? तर आर येणार आहे. येते का लक्षात मी काय सांगते? येस और नो? हा, मग ह्याचं जर परत मी तुम्हाला काय म्हंटल की हे ठीक आहे की हे अल्किल ग्रुप्स आहेत, पण मी तुम्हाला काय म्हंटल की हे अल्किल ग्रुप सोडून काय असू शकतात? हायड्रोजन ऍटम ही असू असतात, शकतात. आर किंवा हायड्रोजन ऍटम, अल्किल ग्रुप किंवा हायड्रोजन ऍटम. इन केस ऑफ होम, इन केस ऑफ अल्केन अल्किन्स अँड अल्काइन्स, तुमचा आरच्या जागी हायड्रोजन ऍटम पण येऊ शकतं. बेसिक, सगळ्यात बेसिक हे बघ. हा बघा, हा CH4 होता. नेक्स्ट हा CH3 सिंगल बॉन्ड CH3, 2 कार्बन आहेत, त्याला तिन्ही हायड्रोजन आहेत, त्याला तिन्ही काय आहेत? तर हायड्रोजन आहेत का? येस और नो? आता ह्यामध्ये बघा, हे बघा, हा सी आहे ना, इथं दोन्ही हायड्रोजन लिहू शकते, दोन्ही हायड्रोजन लिहू शकते, म्हणजे इथं काय येणार आहे? CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2. ह्याचं नाव काय येणार आहे सांगा? इथइन. काय येणार आहे? इथइन. परत अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. टोटल कार्बन किती आहेत? हा, 3 कार्बन. टोटल कार्बन 3 आहेत, 3. सो प्रोप, प्रोप 3 कार्बन आहेत म्हणून. आणि डबल बॉन्ड आहे म्हणून काय लिहिणार आहे? ENE. डबल बॉन्ड आहे म्हणून काय लिहिणार आहे? ENE. समजतंय मी काय सांगते? ठीक आहे. सो आता नेक्स्ट फॅमिली, नेक्स्ट फॅमिली कोणती आहे? तर नेक्स्ट फॅमिली अल्काइन.
नेक्स्ट फॅमिली कोणती आहे? अल्काइन्स. सो अल्काइन्स मध्ये काय असते बघा, इथं काय आहे, हा 3 आणि 1, 3 आणि 1 4 व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाले. मग इथं काय असणार आहे, आर सी ट्रिपल बॉन्ड सी, परत इथं काय येणार आहे तर R. परत मी अजून एकदा सांगते, अल्केन अल्किन अल्काइन्स असतील तर जिथं मी आर लिहिले तिथं हायड्रोजन पण असू शकतात. सो इथं परत काय येणार आहे तर इथं सगळ्यात बेसिक HC ट्रिपल बॉन्ड CH, ह्याला इथाईन म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? इथाईन. CH ट्रिपल बॉन्ड CH, ह्याला आपण काय म्हणतो? इथाईन. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH, सॉरी CH नाही ना, सिंगल बॉन्ड CH3 C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3. आता हा कसला रिप्रेझेंटेशन झाला बघा, इथं पण अल्काइल ग्रुप आहे आणि इथं पण अल्काइल ग्रुप आहे का? मग तो अल्काइल ग्रुप कोणी असू शकतो. अल्काइल ग्रुप म्हणजे ज्याचं रिप्रेझेंटेशन CnH2n+1 आहे आणि त्यामध्ये एक हायड्रोजन ऍटम काय तर कमी, म्हणजे अल्केन पेक्षा एक हायड्रोजन ऍटम कमी असला कोणताही अल्काइल ग्रुप असणार आहे. ठीक आहे, मग ह्याचं नाव काय असणार आहे तर ह्याचं नाव आहे प्रोपाइन, नाही सॉरी ब्युटाईन. 4 कार्बन आहेत ना, 1 2 3 4, त्यातल्या त्यात सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे. हे फर्स्ट कार्बन आहे, हे सेकंड कार्बन आहे, हे थर्ड कार्बन आहे आणि हे फोर्थ कार्बन. मग फोर्थ, मग सेकंड कार्बनला मग ब्यूट डॅश 2 डॅश YNE, ब्यूट डॅश 2 डॅश. समझ में आ रहा है? हा, सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे. इथं थर्डला नाही असू शकत, इथं सेकंड आणि थर्डला आहे, पण ज्यामध्ये लोवेस्ट नंबर आहे, मग सेकंड आणि थर्ड मध्ये लोवेस्ट कोण आहे? हा, म्हणून 2 द्यायचं. हा, जर पेंटाईन असला असता आणि मग थर्ड पोझिशनला आहे तर ठीक आहे. कधीही 3-4 नंबर आला ट्रिपल बॉन्डला किंवा डबल बॉन्डला, पण कशाला? हा, पण लोएस्ट नंबर कोण आहे त्यामधला? हा, 3-4 मध्ये 3, मग तो घ्यायचा. आलं लक्षात? सो हा झाला अल्केन अल्किन आणि हा काय आहे तर अल्काईन. ठीक आहे, हे सगळ्यात बेसिक फंक्शनल ग्रुप झाले. काय झाले? सगळ्यात बेसिक फंक्शनल ग्रुप. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे? हॅलो अल्केन्स. कोण आहेत? येस, हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स IUPAC नेमिंग मध्ये म्हणतो आणि बेसिक नेमिंग मध्ये आपण त्याला काय म्हणतो तर अल्किल हॅलाइड्स. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्स. हॅलोजन, नॉर्मली हॅलोजन्स आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल X. कशाने रिप्रेझेंट करतो? हा, सो हॅलो अल्केन्सचा फंक्शनल ग्रुप काय असते तर डॅश X. मग तो X कोण असू शकतो? मग तो X फ्लोरीन असू शकतो, क्लोरीन असू शकतं, ब्रोमीन असू शकतं किंवा आयोडीन ही असू शकतं. फ्लोरीन असू शकतं, क्लोरीन असू शकतं, ब्रोमीन असू शकतं किंवा आयोडीन ही असू शकतं. काय असू शकतं? आयोडीन. समझ में आ रहा है? कोई भी हॅलोजन ग्रुप आहे. ठीक आहे, आता रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशनला काय आहे? हा डॅश X आहे, हा कोणाला जॉईन होणार आहे तर अल्किल ग्रुप. आता इथं अल्किल ग्रुप कधीच हायड्रोजन असणार नाही. इथं अल्किल ग्रुप असा असायला पाहिजे ज्याला मिनिमम एक कार्बन ऍटम आहे. मिनिमम, हा, मिनिमम एक कार्बन म्हणजे मिथाईल पासून असा एक्झाम्पल. मग ह्याचे एक्झाम्पल बघा, CH3 सिंगल बॉन्ड काय आहे तर Br. मग ह्याचं नाव काय? CH3 सिंगल बॉन्ड Br, म्हणजे ह्याचं नाव कसं असणार बाळा? मिथाईल ब्रोमाइड. काय नाव असणार आहे ह्याचं? अल्किल हॅलाइड. आणि हॅलो अल्केन असलं असतं तर ब्रोमोमिथेन. कॉमन नेमिंग मध्ये मिथाईल ब्रोमाइड आणि IUPAC नेमिंग मध्ये हॅलो अल्केन ना, ब्रोमोमिथेन असं. ठीक आहे, इथं परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl.
सो ह्याचं नाव काय आहे तर इथाइल क्लोराइड. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? क्लोराइड. हे बेसिक एक्झाम्पल्स देते. ह्यांचे फॅमिलीज मोठे मोठे आहेत. त्यामध्ये अजून नेमिंग पॉसिबल आहे जे आपण फ्युचरमध्ये आता 12वी मध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेव्हा 12वीच्या स्टार्ट करणार आहे त्यावेळी पहिला टॉपिक आपण हॅलो अल्केन्स घेतो. कोणता घेतो पहिला टॉपिक? हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स घेत असतो. ठीक आहे, हे समजलं, ही फॅमिली समजली, हॅलो अल्केन्सची फॅमिली समजली. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट रिप्रेझेंटेशन जे आपण बघणार आहे ते अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. अल्कोहोल, फिनॉल आणि काय बघायचं आहे तर इथर. नाव अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल असू दे, कोणता ग्रुप असू दे, अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल, फिनॉल अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल, त्या दोघांचा फंक्शनल ग्रुप काय असतंय? OH. अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल असू दे, दोघांचा फंक्शनल ग्रुप काय असतंय तर OH. फरक काय आहे तर अल्कोहोल मध्ये अल्किल ग्रुपला काय जॉईन असते तर OH, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल असं. पण फिनॉलच्या केसमध्ये अरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झीन रिंग, कसली रिंग? हा, त्या बेन्झीन रिंग मधला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय आलेला असणार आहे तर OH. समझ में आ रहा है? हाँ, अरोमॅटिक रिंग है, बेन्झीन रिंग है, उसको हायड्रोजन ऍटम रिप्लेस किया है. सो सी हियर, आता हा बघा ह्याचं एक्झाम्पल बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. ह्याचं नाव काय असणार आहे? N प्रोपाइल अल्कोहोल. का N प्रोपाइल अल्कोहोल सांगा? कारण स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत. किती आहेत स्ट्रेट चेन मध्ये? हा, स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत म्हणून N प्रोपिल झाला आणि अल्कोहोल. नेक्स्ट वाला परत CH3 CH2OH. मग इथे किती कार्बन आहेत? 2. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? इथाइल अल्कोहोल. काय नाव असणार आहे? इथाइल अल्कोहोल. आता फिनॉल, फिनॉल मध्ये अरोमॅटिक रिंग आहे. हा बघा, हा कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा डबल बॉन्ड कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा डबल बॉन्ड कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा डबल बॉन्ड कार्बन आहे. आता ह्याला सगळ्याला काय असतात? हायड्रोजन असते. जर हा बेन्झीन असेल तर काय असेल? जर हा बेन्झीन असेल तर सगळ्याला हायड्रोजन. मग ह्या कार्बनला काय जॉईन झाला तर OH, फिनॉल. मुद्दामून मी ओपन स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं की तुमच्या लक्षात यावं की हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय. ऍक्च्युअली बेन्झीन सिमेट्रिकल असतं, सगळे कार्बन पोझिशन सिमेट्रिकल असतात बेन्झीन मध्ये, त्यामुळे कोणत्याही पोझिशनला जर OH जॉईन झालं तर काही फरक पडणार नाही. हे झालं त्याचं ओपन स्ट्रक्चर, हे झालं रिंग बॉन्डलाईन फॉर्म्युला. ह्याला असंही रिप्रेझेंट करतात C6H5-OH. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला त्याचा. काय झाला हा त्याचा? काय झाला हा त्याचा? येस. आता नेक्स्ट इथर्स आहेत. इथर्स, इथर्स मध्ये डायव्हॅलेंट ऑक्सिजन. कसला ऑक्सिजन? ऍक्च्युली OH आहे, OH चा हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून अल्किल ग्रुप आलाय, असा विषय असतो. काय असतो? OH चा हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून काय आलाय? अल्किल ग्रुप. मग रिप्रेझेंटेशनला आपण फक्त O दाखवतो. किती व्हॅलेन्सी राहिली? 2. मग त्या 2 व्हॅलेन्सी मध्ये काय असते? ROR, म्हणजे एक ऑक्सिजन आहे, त्याला दोन्ही अल्काइल ग्रुप आहे. आणि दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात? सेम. दोन्ही अल्काइल ग्रुप, हा, किंवा एक अल्किल आहे, मग एक ऑक्सिजन आहे आणि मग R डॅश आहे, म्हणजे दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात? वेगळे. ठीक आहे. परत एक कंडिशन अशी आहे की एक अल्काइल ग्रुप, एक ऑक्सिजन आणि एक काय असू शकतो तर अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंग म्हणजे फिनाइल रिंग, किंवा दोन्ही अरोमॅटिक रिंग असू शकतात, किंवा दोन्ही काय असू शकतात? अरोमॅटिक रिंग. मग दोन्ही अरोमॅटिक रिंग म्हणजे हा रिप्रेझेंटेशन असाही येऊ शकतो, ARO काय असू शकतो तर AR. मग ह्याचे एक्झाम्पल्स मध्ये सगळ्यात पहिलं CH3O CH3. CH3O CH3 किती आहेत मिथिल ग्रुप?
इथं एक मिथिल, इथे एक मिथिल, दोन्ही मिथाइल ग्रुप आहेत. मग ह्याचं नाव काय असणार आहे? डाय मिथाइल इथर. काय नाव आहे? येस. आता एक अल्किल आणि अजून एक अल्काइल ग्रुप, म्हणजे दोन वेगवेगळे अल्काइल ग्रुप असू शकतात. सो इथं काय येणार आहे तर CH3O, इथं काय येणार आहे परत CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. सो हा इथिल ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे. तर कॉमन नेमिंगला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जायचं असते. कशाप्रमाणे जायचं असते? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ई पहिला येणार का एम पहिला येणार तर ई. ई पहिला येणार का एम पहिला येणार तर ई. तर ह्याचं नाव काय असणार आहे तर आता इथाइल मिथाइल इथर. काय असणार आहे? काय असणार आहे? इथाइल मिथाइल इथर. आता पुढं ROR डॅश आहे. काय आहे? ROR डॅश म्हणजे हा एक्झाम्पल ह्याचा झाला. ROR डॅश, दोन अल्काइल ग्रुप वेगवेगळे. हा दोन्ही अल्काइल ग्रुप काय आहेत तर सेम. एक अल्काइल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप आहे. एक अल्काइल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप आहे तर CH3O, इथं काय येणार आहे तर C6H5. तर बेन्झीन रिंग ड्रॉ करते. जेव्हा कधी बेन्झीनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो तर तो असा असतो, C6H5 म्हणून येतो. काय म्हणून येतो? आणि हा C6H5 म्हणजे कोण आहे सांगा? फिनाइल ग्रुप. कसला ग्रुप आहे हा? कसला ग्रुप आहे हा? फिनाइल ग्रुप. सो ह्याचं नाव काय असणार आहे? मिथिल फिनिल इथर. काय असणार आहे हा? मिथिल फिनिल इथर. हे समजले? येस ऑर नो? बघा, हे कोणते झाले? पहिले अल्केन, अल्किन, अल्काइन 3. त्यानंतर ना हॅलो अल्केन्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर. बाळांनो, हॅलो अल्केन्स 10th टॉपिक आहे आणि 11th टॉपिक जो आहे तो अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. समजतंय का? येस ऑर नो? आपण हा टॉपिक झाल्यानंतर जो घेणार हायड्रोकार्बन्स. काय घेणार? मग त्या हायड्रोकार्बन्स मध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे? अल्किन, अल्किन, अल्काइन्स. कारण हे जेव्हापर्यंत येत नाही अल्किन, अल्किन, अल्काइन्स, तेव्हापर्यंत हे पुढचे टॉपिक्स पॉइंट समजतात नाहीत. युजेस, प्रिपरेशन जे काय असतात. ठीक आहे. हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ नाउ नेक्स्ट हॅलो अल्किन्स, अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर. नंतर नेक्स्ट फॅमिली आपण जी बघतो ती कोणती असते तर अल्डिहाइड्स, ketones, aldehyde ketones, and the next one is carboxylic acid. कसला ऍसिड? कार्बोक्सिलिक ऍसिड. आता अल्डिहाइड फॅमिली मध्ये काय असतंय? C डबल बॉन्ड O, इथं H. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. सो इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O, इथं H आणि इथं एक बॉन्ड असणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे तर डॅश CHO. काय येणार आहे? डॅश. हा, असं पण लिहितात. C डबल बॉन्ड OH पण लिहितात, C डबल बॉन्ड OH पण लिहितात किंवा CHO पण लिहित असतात. ठीक आहे. नेक्स्ट इथं काय येणार आहे तर C डबल बॉन्ड O, इथं डॅश, किंवा आपण त्याला काय लिहू शकतो? डॅश C. नेक्स्ट अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहेत हे सख्खे चुलत बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ म्हणतो. रिझन तर हा जो ग्रुप आहे ना C डबल बॉन्ड O, इथं H आहे ना, ह्या H ऐवजी काय येते तर OH. अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH असतं, तर काय येते C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय येते तर OH. म्हणजे इथं काय येणार आहे तर COOH. दोन्ही रिप्रेझेंटेशन चालतात. दोन्ही. हा, हे अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ना, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनच पुढचे 4 फॅमिलीज बिलॉंग करतात. म्हणजे त्याचा OH, त्याचा H असं रिप्लेस होऊन. पहिला ह्याचे एक्झाम्पल्स बघूया अल्डिहाइडचे. अल्डिहाइड मध्ये जर हा असा असेल HCHO, सो HCHO
काय नाव असणार आहे ह्याचं? फॉर्मअल्डिहाइड HCHO. त्यानंतर ना CH3 CH2 CHO ह्याचं नाव काय असणार आहे तर प्रोपिऑन अल्डिहाइड. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? प्रोपिऑन अल्डिहाइड. कारण 3 कार्बन आहेत. आता हे जेव्हा मी ऍक्च्युअली टॉपिक्स घेईन त्यावेळी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की त्याचे नाव तसे का आहेत ते. आता फक्त लक्षात घ्या. इथं कीटोन्स आहेत. कीटोन्सला हे बघा, अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये फरक काय आहे? अल्डिहाइडला C डबल बॉन्ड H कंपल्सरी असतं. कीटोनला C डबल बॉन्ड असतं. इथं पण अल्किल ग्रुप, इथं पण अल्किल ग्रुप जॉईन होणार आहे. परत सेम दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात? सेम. किंवा दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात? वेगळे. किंवा एक अल्किल ग्रुप आणि एक काय असू शकतो तर अरोमॅटिक ग्रुप. इथं बघा जरा, इथं एक पॉइंट राहिलं, रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन सो रिप्रेझेंटेशन कसा असतो याचा? रिप्रेझेंटेशन असतो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H किंवा RCHO. ओके. किंवा कीटोन आहे ना, कीटोन आहे तर RC डबल बॉन्ड OR. म्हणजे जे 2 व्हॅलेन्सी आहेत ते दोन्ही कोण सॅटिस्फाय करू शकतं? सेम अल्काइल ग्रुप. नेक्स्ट RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R डॅश. दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात? वेगळे असू शकतात. परत काय असू शकतं तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर AR. म्हणजे एक अल्काइल ग्रुप आणि एक काय असू शकतं? अरोमॅटिक ग्रुप. काय असू शकतं? हा. किंवा अजून एक काय असू शकतं? ARC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर AR. हा दोन्ही काय असू शकतात तर अरोमॅटिक ग्रुप. अरोमॅटिक ग्रुप म्हणजे फिनिल ग्रुप C6H5 रिंग. अरोमॅटिक ग्रुप म्हणजे C6H5 रिंग असं. परत कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये परत काय असणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे OH. किंवा आपण ह्याला असं लिहू शकतो RCOO काय लिहू शकतो तर H. फाईन. आता इथं बघा, ह्याचं नाव CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. दोन्ही अल्काइल ग्रुप काय आहेत? सेम. सो दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत तर ह्याचं नाव काय असणार आहे? डायमिथाइल. काय आहे? डायमिथाइल कीटोन. कोण आहे हा? डायमिथाइल कीटोन. ठीक आहे. आता नेक्स्ट हा CH3 C डबल बॉन्ड O. अजून एक ग्रुप घेतलाय तर CH2 आणि काय घेतला? CH3. हा इथिल ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे. दोन वेगळे ग्रुप आहे. सो याचं नाव काय असणार आहे तर इथाइल मिथाइल कीटोन. इथिल मिथिल कीटोन. समजते का? अजून एक आहे, फिनिल ग्रुप असेल तर इथिल फिनिल कीटोन. हे 2 एक्झाम्पल पण आता स्टार्टिंगला तर 2 एक्झाम्पल आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे. फाईन. नेक्स्ट आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. कसला ऍसिड? हा. आता कार्बोक्सिलिक ऍसिडला RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH किंवा RCOOH आपण रिप्रेझेंट करतो. ह्याचे नेमिंग आणि ह्याचे नेमिंग नियरली सेमच असतात. नियरली सेम असतात म्हणजे काय? तर इथं बघा, हा जर असा असेल HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH म्हणजे HCOOH. ह्याला कसला ऍसिड म्हणतो आपण? फॉर्मिक ऍसिड. काय म्हणतो आपण ह्याला? HCOOH म्हणजे कसला ऍसिड आहे हा? फॉर्मिक ऍसिड. परत CH3COOH म्हणजे याचं नाव काय असणार आहे तर ऍसिटिक ऍसिड. जरा फॉर्मल्डिहाइड्स बघा आणि हे बघा, अल्डिहाइड्स आणि हा बघा. अल्डिहाइड्स मध्ये RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड H होता आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड काय आहे तर OH आहे. फरक काय आहे? RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड H म्हणजे हा HCHO फॉर्मल्डिहाइड. इथे लक्ष दे निमिष प्लीज. हा HC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड HC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड H म्हणजे फॉर्मल्डिहाइड. इथं HC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OOH म्हणजे फॉर्मिक ऍसिड. दोन्ही सेमच आहेत.
इथं आर म्हणजे एच आहे, इथं आर म्हणजे एच आहे. सो हा फॉर्म अल्डिहाइड झाला आणि हा काय झाला तर फॉर्मिक ऍसिड. परत हा काय आहे CH3CH2 CH3CH2CHO 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपिऑन अल्डिहाइड आहे. इथं किती कार्बन आहेत? 2च आहेत. CH3COOH म्हणून याचं नाव काय असणार आहे तर ऍसिटिक ऍसिड. काय नाव असणार आहे? काय असणार आहे? ऍसिटिक ऍसिड. आता ह्या पुढे जे आपण एक्झाम्पल्स बघतो हे डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात. कोणाचे डेरिव्हेटिव्ह असतात? डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचे असतात तर डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतात तर ते कार्बोक्सिलिक ऍसिड. जे काय आपण कार्बोक्सिलिक ऍसिड्स बघतो त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आपण पुढचे 4 काय बघतो तर फंक्शनल ग्रुप. पुढचे 4 फंक्शनल ग्रुप्स आर नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? दे आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. ठीक. हा. पुढे बघा. इथं बघा. मी काय म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. जरा इथं लक्ष द्यायचं, सगळं प्रॉपरली लक्ष द्यायचं. काय येतं एक असतंय ईस्टर्स. काय असतात? एक असतात ईस्टर्स, एक असतात ईस्टर्स. दुसरे काय असतात तर ऍसिड हॅलाइड्स किंवा ऍसिड क्लोराइड्स म्हणते मी. काय म्हणते मी ह्याला? ऍसिड क्लोराइड्स. ऍसिड क्लोराइड्स नंतर नेक्स्ट काय म्हणतो आपण त्याला? ऍसिड अमाइड्स. नेक्स्ट ऍसिड अमाइड्स नंतर नेक्स्ट काय असतात तर ऍसिड अनहाइड्राइड्स. ईस्टर्स आहेत, ऍसिड क्लोराइड्स आहेत, ऍसिड अमाइड आहे आणि ऍसिड काय आहे तर अनहाइड्राइड. ह्यामध्ये फरक काय? नॉर्मली कार्बोक्सिलिक ऍसिडचा रिप्रेझेंटेशन काय असतंय? C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH किंवा ह्याला असंही म्हणतो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. हे नॉर्मल रिप्रेझेंटेशन आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा. ईस्टरला काय होतंय? हा जो H आहे ना हा अल्काइल ग्रुपने रिप्लेस होतो. हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस होतो? अल्काइल ग्रुप. मग तो अल्काइल ग्रुप सेम असू शकतो किंवा तो अल्काइल ग्रुप वेगळा असू शकतो. आपण घेतलाय पहिल्यापेक्षा जो काय असेल तो. सो ईस्टर्सला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट केलं जातं? ईस्टर्स आर रिप्रेझेंटेड ॲज C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OR. समजून घ्या OR अल्किल ग्रुप येतंय. पण इथं जेव्हा आपण फक्त रिप्रेझेंट करतो त्यावेळी आपण म्हणतो की इथं असं आहे C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय आहे तर डॅश. ओके. सो इथं काय येणार आहे परत RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR. काय आलं? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR. हा ईस्टर झाला. कोण झाला हा? कोण झाला हा? ईस्टर. सो इथं काय येणार आहे परत CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH3. CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH3. सो इथं बघा हा ऍसिटिक ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे हा? कारण कार्बोक्सिलिक ऍसिड मधला हा ऍसिटिक ऍसिड होता. हा ऍसिटिक ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे. सो ईस्टरला नेमिंग करताना आपण नेम कसं करतो? मिथाइल ऍसिटेट. काय नाव देणार आहे आपण ह्याला? येस, काय नाव देणार आहे आपण ह्याला? मिथाइल ऍसिटेट किंवा ऍसिटिक ऍसिड आला. कसला ऍसिड आला? ऍसिटिक ऍसिड. मी काय सांगते समजते का बघा? हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आहे ना.
पण हा जो CH3C डबल बॉन्ड O आहे, हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल ऍसिटिक ऍसिड असला असता, पण त्या O च्या जागी कोणता ग्रुप आलाय तर मिथाइल. सो याचं नाव काय असणार आहे तर मिथाइल ऍसिटेट. काय नाव येणार आहे? काय नाव येणार आहे? मिथाइल ऍसिटेट. सो नाव वन मोर एक्झाम्पल विल टेक. इथं काय घेऊया? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH3. आता इकडे लक्ष द्या. हा CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड आहे. CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. म्हणजे इथे 3 कार्बन आहेत. म्हणजे हा प्रोपिओनिक ग्रुप झाला. कसला ग्रुप झाला? हा प्रोपिओनिक ग्रुप झाला, पण हा कोणता ग्रुप आहे? मिथाइल ग्रुप आहे. सो याचं नाव प्रोपिओनिक ऍसिड ऐवजी प्रोपिओनेट. प्रोपिओनेट ATE लिहितो आपण त्याला. सो याचं नाव काय असणार आहे? मिथाइल. काय मिथाइल? मिथाइल प्रोपिओनेट. काय नाव असणार आहे याचा? मिथाइल प्रोपिओनेट. काय नाव असणार आहे याचा? काय नाव असणार आहे याचा? मिथाइल प्रोपिओनेट. समझ में आ रहा है? यस और नो? ओके, ठीक. आता नेक्स्ट ऍसिड क्लोराइड्स. ऍसिड क्लोराइड्स मध्ये काय असतंय? तुमचं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय होता? OH. हा OH ऍटम रिप्लेस करतो आपण. OH ऍटम काय करतो? रिप्लेस. आणि तिथं हॅलाइड म्हणजे तर क्लोरीन. ऍसिड क्लोराइड म्हणजे ना कोणता पण हॅलाइड येतो, पण मोस्टली क्लोरीन. सो C डबल बॉन्ड O Cl. काय येणार आहे? C डबल बॉन्ड O Cl. म्हणजे इथं काय येणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. ऍसिड क्लोराइड्स. काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो आपण याला? ऍसिड क्लोराइड्स. त्याचं बेस नेमिंग सेमच असते. मग इथं जर मी घेतलं CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl, हा ऍसिड ग्रुप होणार आहे. ऍसिटिक ऍसिडचा ग्रुप होणार आहे. ऍसिटिक ऍसिडचा ग्रुप असणार आहे ऍसिड. सो ह्याचं नाव काय असणार आहे तर ऍसिटिल क्लोराइड. काय नाव असणार आहे याचं? क्लोराइड. काय नाव असणार आहे याचं? ऍसिटिल क्लोराइड. परत इथं काय आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. इथं टोटल कार्बन किती आहे? 3. सो याचं नाव काय असणार आहे? प्रोपिओनिल. प्रोपिओनिल. काय प्रोपिओनिल? प्रोपिओनिल क्लोराइड. काय नाव असणार आहे याचं? येस. आता नेक्स्ट ऍसिड अमाइड्स. ऍसिड अमाइड्स मध्ये काय असणार आहे? अमाइड्स. अमाइड्स ऍसिड अमाइड्स. ऍसिड अमाइड्स मध्ये काय असणार आहे? हा C डबल बॉन्ड O आहे. इथं काय जॉईन होणार आहे तर NH2. C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे तर NH2. म्हणजे इथं तुझं कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप होता जे OH आहे, हा OH कशाने रिप्लेस झाला? NH2. OH कशाने रिप्लेस झाला? NH2. त्याला म्हणतात ऍसिड अमाइड्स. काय म्हणतो आपण त्याला? मग रिप्रेझेंट करताना परत त्याला कसं रिप्रेझेंट करणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? NH2. मग ऍसिड अमाइड्स. मग पुढे काय येणार आहे तर CH3 CH2 C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे तर NH2. टोटल कार्बन किती आहेत? 3. मग ह्याचं नाव काय येणार आहे? प्रोपिओन. येस, प्रोपिओन अमाइड. काय येणार आहे? प्रोपिओन अमाइड. ठीक आहे. परत नेक्स्ट ऍसिड अनहाइड्रेट्स. दिस आर व्हेरी इंटरेस्टिंग. ऍसिड अनहाइड्रेट्स. सो I will show you on next page and then I'll draw the acid anhydride structure. Normally कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कोण असतात? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH. आता ह्याचं परत मिरर इमेज ड्रॉ करते. मिरर इमेज म्हणजे आहे तसंच त्याचं समोर स्ट्रक्चर. इथं काय येणार आहे? HOC डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे तर R येणार आहे. सो इथला OH आणि इथला H काय केला तर रिमूव्ह केला. तर इथं मला मिळताना काय मिळणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O
सी डबल बॉन्ड ओ इथं आर, ह्याला म्हणतात ऍसिड अनहायड्राइड्स. काय म्हणतो आपण ह्याला? अनहायड्राइड्स. कारण ह्यातले वॉटर मॉलिक्यूल काय केले? रिमूव्ह. काय रिमूव्ह केलं? 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स होते, त्या 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्सला जॉईन केलं. कसं जॉईन केलं? काय रिमूव्ह करून? वॉटर मॉलिक्यूल. काय रिमूव्ह करू? कसा वॉटर मॉलिक्यूल? तर इथं OH आहे आणि इथं काय आहे तर H. सो दिस इज आर सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ आर. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ओके. हे समजलं पार्ट की नाही समजलं? ठीक आहे. सो आपण ह्याला रिप्रेझेंट करताना फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड म्हटलं. फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड कसं रिप्रेझेंट करायचं? सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड OH, परत OH सी डबल बॉन्ड O डॅश. मग इथं काय येणार आहे तर इथला H आणि इथला OH काय होणार आहे तर रिमूव्ह. आणि ही जर दोघं काय झाली? ही जर दोघं काय झाली? जॉईन झालीत. काय झाली? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन हा जॉईन झाला. अनहायड्राइड ग्रुप म्हणतो आपण ह्याला. कसला ग्रुप म्हणतो? कसला ग्रुप म्हणतो? अनहायड्राइड. सो द नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस इज अनहायड्राइड्स, ऍसिड अनहायड्राइड्स. मग ऍसिड अनहायड्राइड्स कसा लिहायचं समजलं का? पहिला सी डबल बॉन्ड ओ, पहिला सी डबल बॉन्ड ओ, परत मध्ये ऑक्सिजन, परत सी डबल बॉन्ड ओ, परत इथं. समजतंय का? सो सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, परत सी डबल बॉन्ड ओ. मग आता हितली व्हॅलेन्सी असू दे किंवा इथली व्हॅलेन्सी असू दे, कोण ऍड होणार आहे? अल्काइल ग्रुप. मग ते दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असू शकतात किंवा दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे असू शकतात. सो इथं काय येणार आहे तर आर सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, इथं काय येणार आहे तर आर. ह्याला म्हणतो आपण ऍसिड अनहायड्राइड्स. काय म्हणतो आपण ह्याला? येस. आता ह्याचं एक्झाम्पल, हा, CH3 सी डबल बॉन्ड ओ, ऍसिटिक ग्रुप झाला हा. कसला ग्रुप झाला? CH3 सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, परत सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव काय असणार आहे तर ऍसिटिक अनहायड्राइड. काय असणार आहे? हा, काय नाव असणार आहे याचं? ऍसिटिक अनहायड्राइड. काय नाव असणार आहे याचं? ऍसिटिक अनहायड्राइड. ओके. अजून एक एक्झाम्पल बघा. इथं परत CH3 CH2 सी डबल बॉन्ड ओ, परत O, परत सी डबल बॉन्ड O, CH2 CH3. इथं टोटल किती कार्बन आहेत? 1 2 3, 3 कार्बन आहेत. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे तर प्रोपियोनिक. काय? अनहाइड्राइड. प्रोपियोनिक, प्रोपियोनिक अनहाइड्राइड. समझ में आया? यस और नो? टोटल फॅमिलीज बघा आतापर्यंत किती झालेत. पहिला बघा, हे 3 अल्केन अल्किन अल्काइन्सचे 3, ठीक आहे. हे हॅलो अल्केन्सचे 4, 4 + 3 किती झाले? 7, 8 9 10. हा, 10 नंतर ना 11 12 13 14. ठीक आहे. आता पुढं नेक्स्ट बुक्स. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट अमाइन्स. त्यानंतर ना नायट्रो अल्केन्स. त्यानंतर ना सायनाइड्स. अजून असतात आयसोसायनाइड्स पण असतात. पण पहिला हे बघूया, अमाइन्स. आता अमाइन्स मध्ये काय असतं? अमाइन्स मध्ये अमोनिया आहे तुमचा, त्याला NH3 असते. हा नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन आहे आणि ह्याची व्हॅलेन्सी किती आहे तर 3. किती व्हॅलेन्सी आहे? किती व्हॅलेन्सी आहे? 3. ह्या 3 व्हॅलेन्सी मध्ये जर 2 व्हॅलेन्सी हायड्रोजन ऍटम सॅटिस्फाय करणार असेल आणि 1 व्हॅलेन्सी अल्किल ग्रुप, 1 व्हॅलेन्सी, हा, म्हणजे ह्या रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे तर डॅश NH2, म्हणजे 1 व्हॅलेन्सी जिथं अल्किल ग्रुप आणि NH2. तर त्या केसमध्ये हा प्रायमरी अमाइन म्हटला जातो. कसला अमाइन म्हटला जातो?
म्हणजे ह्याचं रिप्रेझेंटेशन असा असतो R-NH2. नायट्रोजन जो आहे त्या नायट्रोजनला एकच अल्काइल ग्रुप जॉईन झाला. एकच अल्काइल ग्रुप म्हणजे एकच कार्बन म्हणून त्याला प्रायमरी अमाइन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? प्रायमरी अमाइन्स. ठीक आहे. आता बघा हा नेक्स्ट. सो दिस NH2 रिप्रेझेंटेशन फक्त डॅश NH2 जेव्हा असते त्यावेळी हा कसला अमाइन आहे तर प्रायमरी अमाइन. कसला अमाइन आहे? आता नेक्स्ट रिप्रेझेंटेशन मध्ये काय परत इथं नायट्रोजन आहे आणि इथं हायड्रोजन आहे. इथं दोन्ही अल्काइल ग्रुप्स येणार. किती अल्काइल ग्रुप्स येणार? दोन्ही अल्काइल ग्रुप्स येणार. दोन्ही अल्काइल ग्रुप्स येणार. याला रिप्रेझेंट करताना असं पण रिप्रेझेंट करत जातं NH. सो याला कसला अमाइन म्हणतो आपण? सेकंडरी अमाइन्स. काय म्हणतो आपण ह्याला? का सेकंडरी अमाइन्स? बघा इथं काय येणार आहे तर R-NH-R. लोन पेअर आहेत त्याच्यावरती. ते लोन पेअर असते. ते मी सांगते नंतर. लोन पेअर असते ते एक्सप्लेन करते. हा बर. सो इथं परत इथं नायट्रोजन आहे. इथं एक रिप्लेसमेंट झाली. म्हणजे हा काय झाला? हा N, फक्त N. तर ह्याला कसला अमाइन म्हणणार आहे तर टर्शरी अमाइन. का टर्शरी अमाइन सांगा? कारण तिन्ही अल्काइल ग्रुप्स जॉईन होणार आहेत त्याला. 3 अल्काइल ग्रुप जॉईन होणार आहेत. सो R-N, इथं R, परत इथं R. आता बघा हे तुम्हाला वेगवेगळे फॅमिलीज मधून दिलेत. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. पण आपण हे सिंगल फॅमिली अमाइन्स कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? सिंगल फॅमिली अमाइन्स. सो इथं जर CH3 सिंगल बॉन्ड NH2 आहे तर ह्याचं नाव काय आहे तर ह्याचं नाव आहे मिथाइल अमाइन. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2 तर ह्याचं नाव काय आहे तर इथाइल अमाइन. काय नाव आहे ह्याचा? इथाइल अमाइन. ठीक आहे. परत इथं बघा हा CH3 इथं NH आणि इथं परत काय आहे तर CH3. कारण 2 अल्काइल ग्रुप्स आहेत. मग दोन्ही मिथिल आहेत म्हणून इथं मी काय लिहिणार आहे तर डायमिथाइल अमाइन. काय येणार याचं नाव? डायमिथाइल अमाइन. काय येणार याचं नाव? डायमिथाइल अमाइन. परत इथं काय येणार आहे CH3NH. इथं काय येणार आहे तर CH2. इथं काय येणार आहे तर CH3. हा इथिल, हा मिथिल. E आणि M अल्फाबेटिकली जायचं. सो याचं नाव काय येणार आहे तर इथाइल मिथाइल अमाइन. कसं नाव आहे याचं? इथाइल मिथाइल अमाइन. पर इथं काय येणार आहे तर CH3N. इथं काय येणार आहे तर CH3. इथं काय येणार आहे तर CH3. किती मिथिल ग्रुप आहेत? हा मग 3 आहेत तर ह्याचं नाव काय असणार आहे तर ट्रायमिथाइल अमाइन. काय नाव येणार याचं? अमाइन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. हे अमाइन्सची फॅमिली झाली. अमाइन्स वेगळं कन्सिडर करतात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. पण तुमच्या बुक्स मध्ये टेक्स्ट बुक्स मध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन वेगळं केलंय. आपण सिंगल अमाइन फॅमिली म्हणून बघायची. काय बघायची? सिंगल अमाइन फॅमिली. तर अमाइन्स नंतर ना नेक्स्ट आहे नायट्रो अल्केन्स. हे नायट्रो अल्केन हा जो नाव आहे हा IUPAC नेमिंग आहे बाळांनो. नायट्रो अल्केन्स हा जो नावच आहे हा कसला नेम आहे? IUPAC. कसला नाव आहे हा? IUPAC नेमिंग आहे. याचं कॉमन नेमिंग येतच नाही, एवढं लक्षात ठेवायचं. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट हॅव कॉमन नेमिंग? नायट्रो अल्केन्स. कोण? सो इथं NO2 येणार आहे. NO2 इथं काय येणार आहे तर R डॅश काय येणार आहे तर NO. मग R डॅश NO2 इथं काय येणार आहे तर परत CH3NO2. मग एक मिथिल ग्रुप आहे. सो याचं नाव काय येणार आहे? IUPAC नेमिंग करतो ना आपण याचं. सो याचं नाव काय येणार आहे? नायट्रोमिथेन. काय येणार आहे? नायट्रोमिथेन. परत इथं काय येणार आहे तर CH3 CH2NO2 हा इथेन ग्रुप आहे. सो याचं नाव काय येणार आहे तर नायट्रो इथेन. काय नाव येणार आहे याचं? ह्याचं नाव नायट्रोमिथेन. ह्याचं नाव काय असणार आहे तर नायट्रो इथेन. इथेन, नायट्रो इथेन. नेक्स्ट असतात अल्किल सायनाइड्स. काय असतात नेक्स्ट? अल्किल सायनाइड्स. आणि दुसरे असतात
अल्किल आयसोसायनाइड्स. एक असतात अल्किल सायनाइड्स आणि दुसरे काय असतात तर अल्किल आयसोसायनाइड्स. सो अल्किल सायनाइड्स मध्ये काय असणार आहे, सायनाइड्स मध्ये सी ट्रिपल बॉन्ड काय येणार आहे एन, आणि आयसोसायनाइड उलट असतंय, एन ट्रिपल बॉन्ड काय असतंय सी, पण त्यातला एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड असतो. काय असतो एक बॉन्ड म्हणजे डेटिव्ह बॉन्ड असतो. ह्याला रिप्रेझेंट करताना असंही रिप्रेझेंट करतात सी एन, आणि ह्याला रिप्रेझेंट करताना असंही रिप्रेझेंट करतात एन सी. सो आता ह्याची व्हॅलेन्सी एक एक राहिली ना, ही वाली अल्किल ग्रुप येणार तिथं. काय येणार आहे तिथं अल्किल ग्रुप येणार, म्हणजे इथं काय येणार आहे तर आर सी ट्रिपल बॉन्ड एन, किंवा आपण ह्याला लिहितो आर सी एन, आणि इथं आर एन ट्रिपल बॉन्ड सी ज्यामध्ये कोऑर्डिनेटेड बॉन्ड आहे, इथं आर एन काय येणार आहे तर सी. समझ में आ रहा है या सोनू? ठीक. सो इथं काय येणार आहे परत CH3CN, CH3CN ह्याचं नाव काय येणार आहे तर मिथाइल सायनाइड. परत सॉरी, इथं काय लिहूया CH3 सिंगल बॉन्ड CH2CN, ह्याचं नाव काय आहे सांगा, इथाइल सायनाइड. काय नाव आहे ह्याचं? ठीक आहे. परत इथं काय आहे CH3NC, फक्त नाही नाव काय राहणार आहे, CH3चं मिथाइलच राहणार आहे, फक्त सायनाइडचं काय होणार आहे आयसोसायनाइड्स. सायनाइडचं काय होणार आहे आयसोसायनाइड्स. परत इथं काय आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2NC. सो याचं नाव काय येणार आहे तर इथाइल. इथाइल काय असणार आहे तर परत आयसोसायनाइड्स. इथाइल आयसोसायनाइड्स, एक सायनाइड्स आणि एक काय तर आयसोसायनाइड्स. समजतंय? हा ठीक. आता नेक्स्ट लास्टचा ग्रुप सल्फोनिक ऍसिड्स. कसले ऍसिड्स? कसले ऍसिड्स? सल्फोनिक ऍसिड्स. सल्फोनिक ऍसिड्स रिप्रेझेंट कसे केले जातात तर SO3H. कसला रिप्रेझेंटेशन आहे SO3H. आता हा SO3H अल्काइल ग्रुपला पण SO3H जॉईन होऊ शकतो, किंवा आराइल ग्रुपला पण SO3H जॉईन होऊ शकतो. मोस्टली अरोमॅटिक रिंगला SO3H ग्रुप जॉईन असतो. सो इथं बेन्झिन आहे, त्या बेन्झिनला काय झालंय तर SO3H ग्रुप जॉईन झालाय. मग ह्याला आपण काय म्हणणार आहे बेन्झिन. काय बेन्झिन, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बेन्झिन, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. काय नाव आहे त्याचं बेन्झिन सल्फोनिक ऍसिड्स. आता इथं बघा टोटल आपण बघूया आपण काय काय बघितलं, कोणतं कोणतं बघितलं आणि कसं बघितलं ते. पहिली बेसिक फॅमिली, पहिली बेसिक फॅमिली तिघांची आहे. कोण आहेत अल्केन्स, अल्किन्स आणि काय आहेत तर अल्काइन्स. कोण आहेत अल्केन, अल्किन आणि काय आहेत तर अल्काइन्स. अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स. ठीक आहे. नेक्स्ट फॅमिली कोणती होती हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स. अल्कोहोल फिनॉल्स आणि काय होते अल्कोहोल फिनॉल्स आणि काय होतं इथर्स. ठीक आहे. नेक्स्ट अल्कोहोल फिनॉल्स इथर हा कोण आता अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बऑक्झिलिक ऍसिड्स. अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बऑक्झिलिक ऍसिड्स. पुढे अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बऑक्झिलिक ऍसिड्स नंतर नेक्स्ट कोण होतं इस्टर्स, ऍसिड क्लोराइड्स, ऍसिड अमाइड्स आणि ऍसिड्स काय होते तर अनहायड्राइड्स. इस्टर्स, ऍसिड क्लोराइड्स आणि ऍसिड्स काय आहेत तर अनहायड्राइड. नेक्स्ट नेक्स्ट अमाइन्स. अमाइन्स हे अमाइन्स झाले. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट बघा नायट्रो अल्केन्स, अल्किल सायनाइड्स,
आणि अल्किल आयसोसायनाइड्स 18 झाले का बघा. आणि लास्ट वन सल्फोनिक ऍसिड्स. कसले ऍसिड्स? कसले ऍसिड्स? सल्फोनिक ऍसिड्स. कसले ऍसिड्स? बेंजीन सल्फोनिक एसिड्स. कसले एसिड्स? बेंजीन सल्फोनिक एसिड. समझ में आ रहा है हे सोनू? ठीक आहे. आपल्याला जो चार्ट दिलाय हा असाच चार्ट आहे, पण ह्याप्रमाणेच लक्षात ठेवायचं, कारण ह्याप्रमाणे आपल्याला सोपं जाते लक्षात ठेवायचं. समजतंय का? हा नाही, ती एक स्लाइड मोकळीच आहे. समजलं इथंपर्यंत? ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या.